हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आम्ही आज एका भन्नाट ठिकाणी जात आहे. सुरुवातीलाच इथलं वातावरण मन जिंकून घेतं. चारी बाजूने इतकं हिरवळ, शांत वातावरण आहे ना, एकदम फील इतकं फ्रेश होत होतं ना, खूपच म्हणजे खूपच असं वातावरण फ्रेश होतं. इतका उन्हाळा आहे, पण ह्या झाडांच्यामुळे इतकी सावली जाणवत होती. इतकं गरम होऊन सुद्धा इतका थंड हवा सुटली होती. तर आम्ही आज एका छान जागी जात आहे. सकाळपासूनच सगळ्यांची गडबड चालू होती त्या ठिकाणी जाण्यासाठी. तर ते ठिकाण मस्तपैकी आहे. ते जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. तर सकाळपासूनच आमचा उत्साह खूप जास्त होता. सगळ्यांनी तयारी सुरू केली. बॅगा पॅक केल्या. निघालो सुंदर त्या ठिकाणाकडे. तर प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी हिरवीगार झाडे, खूपच छान वातावरण होतं आणि शेवटी आम्ही त्या जागेवर पोचलो. ते जागा म्हणजे शेतकरी वॉटर पार्क. खूप सुंदर जागा आहे, म्हणजे खूप सुंदर आहे. गेल्याबरोबर आम्ही असं छानपैकी नाश्ता दिला आणि तिथे बाहेरच असे झुले होते, तर आम्ही त्या झुल्यांचा सुद्धा आस्वाद घेतला. खूपच छान होता झुले. सगळे आम्ही बसून झुले वगैरे घेतले. अजून आत वॉटर पार्कमध्ये एंट्री व्हायची होती, पण बाहेरचं वातावरण इतकं सुंदर होतं ना, सगळ्यांनी मस्तपैकी झुल्याची हे घेतलं. नंतर तिथं असं खेडेगावातलं असल्यामुळे तिथं ना पूर्ण ग्रामीण, म्हणजे नावच आहे शेतकरी, त्यामुळे शेतकऱ्यांचं जे जे असतं ते सगळं तिथं होतं. 2 कामगार असं शेती करणारे वगैरे. आणि गेल्याबरोबर पहिली ॲक्टिव्हिटी हीच होती की फूट मसाज. खूपच छान होते. नंतर मुलांसाठी जंपिंग जपाक पण होतं. म्हणजे इतका प्रशस्त जागा आहे ना ती. मुलं खूप एन्जॉय करत होते. अजून म्हणजे हे वॉटर पार्कच्या बाहेरचं आउटसाईडचं सगळं आहे. खूप छान वॉटर पार्कच्या म्हणजे परिसर आहे तो. मुलांनी खूप मस्ती केली. आणि गेल्यानंतर तिथं दुसरी ॲक्टिव्हिटीज होती, म्हणजे शूट करायचं होतं. नेमबाजी म्हणतात त्याला. तर आम्ही ते सुद्धा केलं आणि अशी घाई गडबड काही नव्हती. आणि चला मग आता हे मुलांचा तुम्ही उत्साह बघू शकता. वॉटर पार्क दिसल्यानंतर, गेल्यानंतर इतकी धमाल चालू झाली. चारही बाजूने असा असा कोणता वॉटर पार्कचा कोपरा नाही आहे की तिथं आम्ही ते दंगा केली किंवा मस्ती केली नाही. हे बघा, इतक्या कडक उन्हात ह्या पाण्याचा वा 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 शब्दात सांगू शकत नाही काय फील होतं. हे पाणी जे अंगावर पडत होतं ना, इतकं थंडगार, अक्षरशः आम्ही इतकी थंडी वाजत होती आम्हाला ना. पण पाण्यातून बाहेर आलो की परत ते उन्हाच्या झळा जाणवत होत्या. इतका एन्जॉय केला आणि फॅमिलीबरोबर जाण्याची मजा काय वेगळीच असते. म्हणजे असं वॉटर पार्कला वगैरे फ्रेंड सर्कल किंवा फॅमिली ह्यांच्याबरोबरच जाण्याची खूप मजा असते. मी तर इतका एन्जॉय केला, इतका एन्जॉय केला की बासच बास. माझे भाचा-भाची, भाऊ, माझ्या वहिन्या, माझे मिस्टर, आम्ही सगळे असं वॉटर पार्कला गेलो. आता हे नवीनच वॉटर पार्क सुरू झालं आहे, त्यामुळे जास्त रश वगैरे